शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावरती नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। संसदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते पदासाठी खासदारांमध्ये आता एकमत झालेलं आहे। उद्याच्या खासदारांच्या बैठकीच्या नंतर या संदर्भातला निर्णय जाहीर होईल। दिल्लीमध्ये एनडीएच्या देशभरामधल्या खासदारांची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। नवी उमेद नवी आशा घेऊन नवीन खासदार श्रीकांत शिंदे आज दिल्लीमध्ये आलेले आहेत। काय पुढचा अजेंडा असेल? तिसऱ्यांदा निवडणूक लढलो, तिसऱ्यांदा निवडणूक जिंकलो। गेले 10 वर्षामध्ये जो एक्सपिरियन्स मिळाला, ज्या प्रकारे काम केलं, त्याच्यापेक्षा अजून चांगलं काम जे आहे या 5 वर्षामध्ये कसं काय होईल याच्यासाठी आमच्या सगळ्यांचा जो आहे तो प्रयत्न असेल। आता जे सरकार बनते हे तर गठबंधनचं सरकार आहे, त्यामध्ये सर्वात विश्वासू पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात आहे। मात्र विरोधक जे आहेत ते असं म्हणतात की हे सरकार फार दिवस टिकणार नाही। विरोधकांना दुसरं काही काम आता उरलेलं नाहीये। सरकार इथे फॉर्म होत आहे, लोकांनी मॅन्डेट जे आहे हे एनडीएला दिलेलं आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेब पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे शपथ घेतील आणि पुन्हा या देशाचं नेतृत्व करतील। तसं जर पाहिलं तर अपेक्षेपेक्षा कमी यश आलंय, मात्र विरोधकांचा आत्मविश्वास दोनावलेला आहे। विधानसभेसाठी काही विशेष म्हणून काही ठरवलेलं आहे का? विरोधक म्हणतात की आता आम्ही 100% जिंकणार। आता लोकसभेची निवडणूक झालेली आहे, याच्यामध्ये ज्या उणिवा असतील त्याच्यावरती अभ्यास केला जाईल आणि विधानसभेला पूर्ण बहुमत जे आहे हे महायुतीला कसं मिळेल ह्याच्यावरती सगळेचे सगळे पक्ष आम्ही महायुतीचे हे मिळून त्याच्यावरती काम करू। आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की विधानसभेला जे आता चित्र लोकसभेला आपल्याला पाहायला मिळतं हे चित्र का पाहायला मिळतंय? लोकांना तुम्ही भडकवलं, लोकांना तुम्ही खोटं बोलले, लोकांना जे आहे संविधान बचाव संविधान खतरे में या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही केल्या आणि तुम्हाला मतदान जे आहे हे विशिष्ट वर्गाने दिलं, त्याच्यामुळे जे आहे ते ऑपोजिशनचे एवढे जे आहे ते खासदार जे आहे ते निवडून आले। हे जे आहे परमनंट सिच्युएशन नाही, ही विधानसभेला सिच्युएशन 100% बदलणार। मोठ्या मताधिक्याने जे आहे महायुती निवडून येणार। शेवटचा प्रश्न आहे कॅमेरामॅन अनिल सर, शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।